मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं गोव्याहून वंदे भारत ट्रेन दाखल झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ट्रेनचं स्वागत केलं। मडगाव ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवलेला होता। त्यानंतर रात्री 9:15च्या दरम्यान ही ट्रेन मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकात दाखल झाली। मुख्यमंत्र्यांनी जोरदार स्वागत करत वंदे भारत ट्रेनसाठी केंद्र सरकारचे आभार मानले। या ट्रेनमुळे मुंबईसह कोकण आणि गोव्यातल्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। शिवाय मुंबई आणि गोव्यातल्या पर्यटनाला, कोकणातल्या पर्यटनाला सुद्धा या ट्रेनमुळे फायदा होणार आहे। वंदे भारत ट्रेनला सावंतवाडीमध्ये थांब्यासाठी मागणी होतीये, त्याचा विचार करू असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। सर्व प्रवाशांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छाही देतो। आणि वंदे भारत महाराष्ट्रामध्ये 5वी वंदे भारत आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं देखील अभिनंदन करतो। कोकणातले चाकरमानी आहेत, त्यांना गणपती आणि सर्व उत्सवांना जाण्यासाठी एक चांगली सुविधा होईल आणि मुंबई आणि गोवा म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यामध्ये पर्यटनाला यामुळे मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। ही वंदे भारत पर्यटनाच्या दृष्टीने आणि कोकणामध्ये जाण्याच्या दृष्टीने, गोव्यामध्ये जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची वंदे भारत आहे। त्यामुळे जी काही मागणी आता आलेली आहे, नक्की रेल्वे मंत्र्यांची त्याबाबत चर्चा केली जाईल। प्रवाशांच्या हिताचं जे आहे ते करण्याची मागणी केली जाईल। आपलं शिवसेना भाजपचं सरकार येण्यापूर्वी 2.5 वर्षामध्ये मागच्या ही जी आपली रेल्वे केंद्र सरकार आणि राज्य सरकार रेल्वेबाबत जे धोरण होतं 50-50% हे पूर्ण बंद केलं होतं। आपलं सरकार आल्यानंतर राज्याचा 50% हिस्सा देण्याचं आम्ही सुरू केलं आणि अनेक असे जे मार्ग आहेत रेल्वेचे यापुढे केंद्र आणि राज्य सरकार मिळून सुरू होतील आणि त्याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की होईल। मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना सोमवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेली होती। या प्रकरणी ठाकरे गटातले आमदार आणि विभाग प्रमुख अनिल परब पोलिसांना शरण जाणार आहेत। अनिल परब यांच्या विरोधात मारहाण प्रकरणी काल वाकोला पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती। यापूर्वी पोलिसांनी आतापर्यंत माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखा प्रमुख संतोष कदम, शाखा प्रमुख उदय दळवी यांना अटक केली आहे। आपल्या दैवताचा अपमान झाला आणि एखाद्या शिवसैनिकाचा उद्रेक झाला तर तो स्वाभाविक त्याची प्रतिक्रिया उमटणारच आहे ती। आणि त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, त्या गुन्ह्याला कारवाईच्या आम्ही सामोरे जाऊ। आत्मसमर्पण काय, आमचे 4 कार्यकर्ते तर अटक झालेलेच आहेत। बाकीचे आम्ही पोलिसांना सांगितले तुम्हाला जे कार्यकर्ते अटक करायचे ते करा, मला अटक करायची तर मला सांगा, मी स्वतः पोलीस स्टेशनला येतो। ज्यांनी कोणी अशा प्रकारे केलाय त्या प्रत्येकावर कारवाई झाली आहे। बांगर यांच्यावर देखील झाली होती, प्रत्येकावर कारवाई होईल। कुठल्या पक्षाचा व्यक्ती हे महत्वाचं नाहीये, कोणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनियरला झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई पालिकेतले आता सगळे इंजिनियर आक्रमक झालेले आहेत। एच ईस्ट वॉर्ड कार्यालयात झालेल्या मारहाणीचा निषेध करत त्यांनी काम बंद आंदोलन केलं। तसंच अनिल परब यांच्यासह सगळ्या आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत या आंदोलनावर इंजिनियर ठाम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अनिल परब यांना अटक न केल्यास हे आंदोलन सगळ्या 24 वॉर्ड्समध्ये नेण्याचा देखील इशारा बीएमसी इंजिनियर्स असोसिएशननं दिलेला आहे। मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोविड आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडी अधिकाऱ्यांच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। घोटाळ्यात सूरज चव्हाणच्या भावाच्या 3 कंपन्या असल्याचं तपासादरम्यान उघड झालंय। त्यामुळे ईडीचे अधिकारी सूरज चव्हाणच्या भावाच्या कंपन्यांचाही तपास करणार आहेत, तर ईडी
सूरज चव्हाणच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे। या घोटाळ्यात 3 कंपन्यांचे कंत्राटदार आहेत का, याच कंपन्यांना कोविड सेंटरचं कंत्राट मिळालं होतं का, याचाही तपास ईडी करणार आहे। या प्रकरणावरनं शिवसेनेच्या नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। सूरज चव्हाण यांची ईडीची चौकशी सुरू आहे। आदित्य ठाकरे त्यांना भेटायला गेले होते। कशाला भेटायला गेले होते तुम्हाला माहिती आहे? ते भेटायला गेले होते सूरज चव्हाण यांना सांगायला की अरे बाबा तुझी चौकशी सुरू होणार आहे, तुझी चौकशी तू माझं नाव सांगू नको, मी तुला कॉन्ट्रॅक्ट दिलं हे तू सांगू नको, हे सांगण्याकरता गेले होते। आदेश दिले काय? या कोविडच्या काळामध्ये 4,000 करोडची कामं बिना टेंडर आदित्य ठाकरे आणि मित्रमंडळींना दिले होते। 1 जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेट्रो सिनेमा ते टाइम्स ऑफ इंडियापर्यंत मोर्चा निघणार होता आणि आता मोर्चाचा हा मार्ग बदलण्यात आल्याचं समजतंय। आता मेट्रो सिनेमा ते महानगरपालिका गेट नंबर 2 पर्यंत मोर्चा होणार आहे। आधीच्या मार्गावर परवानगी देणं शक्य नव्हतं, म्हणून दुसऱ्या मार्गाची तत्काळ पाहणी ठाकरे गटातल्या नेत्यांनी केली आहे। या जागेची पाहणी पोलीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली, त्यामुळे मोर्चाला पोलीस परवानगी देण्याची शक्यता आहे। आता ठाकरे गटाकडून नवीन मार्गावरील मोर्चाचं पत्र पोलिसांना दिलं जाणार आहे। दोघांच्या संगनमतानं मोर्चाचा मार्ग निश्चित होईल अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिलेली आहे। परवानगी नाकारली नाही, त्यांचं म्हणणं तुम्ही आझाद बघा, आमचं म्हणणं पावसाळा आहे, चिखल आहे, त्यामुळे आम्हाला रस्त्यावरच द्या अशी आमची विनवणी आहे। तो रूट आम्ही जरा वेगळा त्यांना सांगितला। आम्ही त्यांना म्हणालो की आम्हाला तुम्ही मेट्रोकडून यांच्या कमिशनर ऑफिसकडून प्रॉफिट मार्केटच्या रस्त्याने गेलो तर टाइम्स ऑफ इंडियाकडे ते संपेल, तिथे आमचं व्यासपीठ राहील। तर त्याच्या संदर्भातली त्यांनी अडचण व्यक्त केली, म्हणाले जरा तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही सहकार्य करा असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा, असं दोघांचं प्रेमाचं चालू आहे, होईल समजा। महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याऐवजी घरातच एकमेकांना विचारलं तरी भ्रष्टाचार कुठे झालाय ते कळेल असा टोला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी ठाकरे गटाला लगावलाय। शाखा संपर्क अभियानाअंतर्गत अणुशक्तीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत शिंदे बोलत होते। तसंच सध्या ईडीच्या धाडी, SIT चौकशी यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांना फ्रस्ट्रेशन आलंय। आपल्या अनैतिक गोष्टी कशा लपवायच्या यासाठी सध्या खटाटोप सुरू असून त्यातून महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केलाय। गेल्या 2.5 वर्षामध्ये कोविडमध्ये जेव्हा लोक मरत होती तेव्हा लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप जे आहे हे या लोकांनी केलं। म्हणूनच ईडीच्या धाडी ज्या त्या कोणावर पडल्या? घरातच आजूबाजूला विचारला की कशामध्ये भ्रष्टाचार झाला हे कळेल। महापालिकेवरती मोर्चा काढायची गरजच लागणार नाही। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात कोर्टाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे। मुंबई न्याय दंडाधिकारी कोर्टाकडनं हे समन्स बजावण्यात आल्याचं समजतंय। दोघांनाही 14 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत। सामना या वृत्तपत्रात आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी केला होता। या विरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आलेली होती। या प्रकरणात आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना मुंबई न्याय दंडाधिकारी कोर्टाकडनं समन्स बजावलं गेलंय। मुंबईतल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या खासदार संजय राऊतांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय राऊतांना गेल्या वर्षी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामीन मिळालेला होता, परंतु हा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका ईडीनं उच्च न्यायालयात दाखल केली आहे। या याचिकेवर आता बुधवारी सुनावणी होणार आहे। या प्रकरणात खासदार संजय राऊतांना जून 2022 मध्ये अटक करण्यात आलेली होती। डिसेंबर 2022 मध्ये राऊतांची या प्रकरणी जामिनावर सुटका झालेली होती। त्यामुळे आता बुधवारी कोर्टात काय होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। शिवसेना आणि भाजप हे भाऊ भाऊ असून आमच्यात कुठलाही समन्वयाचा अभाव नाही असं स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं। शिवसेना आणि भाजपच्या समन्वय समितीची बैठक मुंबईत मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी पार पडली। दोन्ही पक्षांमध्ये समन्वय आणि समतोल असावा यासाठी ही बैठक घेण्यात आली। या बैठकीला उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह
इतरही नेते उपस्थित होते। या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळते। एकनाथजी देवेंद्रजी जे समन्वय करतील, जे काही पुढच्या काळात आज ती चर्चाही नाही आहे त्या विषयाची, आज काही ती बैठकही नाही आहे, पण साधारण राज्याचा आमच्या सर्वांचाच एक निर्णय आहे की भाजपा सेना युती प्रचंड ताकदीने किंतु परंतु जंतू मनात न ठेवता ही प्रचंड ताकदीने पुढच्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील स्थानिक स्वराज्य संस्थासहित राज्याच्या आणि केंद्राच्या सर्व निवडणुकीमध्ये घट्ट राहणार आहे। जसं राज्य सरकारमध्ये सीएम साहेब, डेप्युटी सीएम साहेब समन्वयानं काम करतायत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तो समन्वय हा गाव पातळीवरती, बूथ पातळीवरती, वॉर्ड पातळीवरती गेला पाहिजे, याच्यासाठी जे आमचे प्रयत्न आहेत। आणि निश्चितपणे साहेब बावनकुळे साहेब म्हटले तसं शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, त्यामुळं अधिक गतीनं पुढे काम करणं, सरकार चांगले निर्णय घेते ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं आणि दोन्ही पक्षातला समन्वय बूथ स्तरापर्यंत चांगला करणं, मजबूत करणं आणि येणारी 24ची लोकसभा, 24ची विधानसभा ही आत्ताच्या बहुमतापेक्षा जास्त बहुमतानं जिंकणं हा आमचा उद्देश आहे। त्या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करतोय। मी बावनकुळे साहेबांनी सांगितल्यानंतर माझं मत परत मांडण्याची काही मला आवश्यकता नाही। जो आमच्यामध्ये समन्वय आहे, जो आमच्यामध्ये संवाद आहे, तो तसाच टिकावा यासाठी आम्ही समन्वय समितीची बैठक घेतो, याच्या पलीकडे काहीच नाही। मुंबईमध्ये काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या बैठकीला राज्यातले काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते। बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून 6 जुलैला या संदर्भातली अंतिम बैठक होईल। त्यानंतर महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांची बैठक होईल, असं नाना पटोलेंनी सांगितलं। आमदार गीता जैन यांच्या विरोधातील कनिष्ठ अभियंत्यांनी आपली तक्रार मागे घेतलेली आहे। 20 जूनला मीरा भाईंदर विधानसभेच्या भाजप समर्थक आमदार गीता जैन यांनी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांच्या कानशिलात लगावलेली होती। या संदर्भात शुभम पाटील यांनी 21 जूनला काशीमीरा पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देत जैन यांच्यावर तक्रार दाखल केलेली होती। मात्र सोमवारी शुभम पाटील यांनी ही तक्रार मागे घेतलेली आहे। त्यामुळे पालिका प्रशासन तसंच जैन यांच्या संगनमतानं हे प्रकरण मिटवल्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे। करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यांना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। भारतीय राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्यांनी केलेला आहे। या मारहाणीचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। पनवेलमधल्या अग्निशमन केंद्राजवळ सेंगर यांना जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे। मोबाईलवरच्या व्हॉट्सअॅपवर अबू आझमींना धमकीचा मेसेज आलाय। यात एक फोटो पाठवण्यात आलेला होता, त्यात 3 दिवसांचा वेळ असल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता। या संदर्भात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। एका पार्सलमधून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे 2000 MDMA गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। नेदरलँड्समधून आणलेल्या औषधाच्या कॅनमध्ये लपवून हे ड्रग्ज देशात आणण्यात आलं। जप्त करण्यात आलेली औषधं डार्कनेट आणि क्रिप्टोकरन्सी पेमेंटद्वारे मागवण्यात आल्याची माहिती मिळते। आणि या